नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव. आपण पाहणार आहोत 6 फेब्रुवारीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम संपूर्ण सिस्टम प्रणाली आणि वाऱ्याच्या दिशेनुसार आपण जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये आज संध्याकाळी एक WD येणार आहे. हा WD जास्त अतिप्रभावी नाही आहे, कारण की हा WD जर असेल तर भारताच्या उत्तर सीमा भागून वरून जाणार आहे. त्यामुळे जो काही त्याचा प्रभाव असेल किंवा ढगाळ वातावरण तयार होईल ते फक्त जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल, गिलगिट बाल्टिस्तान, दिल्लीच्या वरचा भाग एवढा असेल, याच भागामध्ये त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर या WD पुढे सरकल्यानंतर अजून एक WD हा 8 तारखेला उत्तर भारतात येईल आणि 8 तारखेनंतर WD असेल तो जवळपास 10 ते 13 तारखेच्या पर्यंत येण्याची दाट शक्यता. म्हणजे येणाऱ्या 5 दिवसात जवळपास 3 WD हा उत्तर भारतामध्ये दाखल होण्याची दाट शक्यता. याचबरोबर वारे सिस्टम प्रणालीनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतातून जे वारं आहे ते दिल्ली असेल, उत्तर प्रदेश असेल, याचबरोबर बिहार मार्गे दक्षिणेला येत आहे. याचबरोबर राज्याचा जर विचार केला, राज्यामधून ही जे वारं आहे ते वारं विदर्भापासून दक्षिणेला आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे येणारा 1 ते 2 दिवस फक्त विदर्भाचा उत्तरेचा भाग असेल. या भागामध्ये तापमान कमी होऊ शकतं, म्हणजे थंडी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. अति थंडी, कडाक्याची थंडी मात्र राज्यात कुठेही पाहायला मिळणार नाही. याचबरोबर बंगालच्या उपसागरामधून जे वारं राज्याच्या दिशेला येतं हे कोरडं वारं आहे. त्या कोरडे वारं असल्यामुळे राज्यामध्ये त्याचा फारसा प्रभाव नाही. त्यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा, कोकण किनारपट्टी असेल, मराठवाडा असेल, या भागामध्ये तापमानामध्ये वाढ पाहायला मिळते. म्हणजे राज्यात एकीकडे तापमान कमी पाहायला मिळते, याचबरोबर एका साईडला तापमानामध्ये वाढ झालेली पाहायला मिळतं. असंच वातावरण आता राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता राज्यात मात्र कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही. याचबरोबर लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर राज्याचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, या भागामध्ये वातावरण स्वच्छ आणि कोरडे पाहायला मिळालं. मात्र घाटमाथ्याचा काही भाग असेल, सातारा, महाबळेश्वर, वाई असेल, पाचगणी असेल, याचबरोबर लोणावळ्याचा जो उत्तरेचा भाग जो असेल त्या ठिकाणी, आणि ठाणे पालघरचा जो पूर्व भाग आणि अहिलनगरचा मध्यवर्ती भाग जो असेल, या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचं ढग पाहायला मिळेल. मात्र या ढगामधून जे लेअर आहे एकदम हलकी लेअर असल्यामुळे या ढगामुळे कोणत्याही स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार नाही. आता बरोबर तापमानामध्येही ते जास्त चढउतार त्या ठिकाणी पाहायला मिळणार. त्याचबरोबर तापमानाचा विचार जर केला आपण, येणाऱ्या 24 तासात जर पाहिलं तर ठाण्याचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, म्हणजे पालघर, मुंबई, सांताक्रूज असेल, कुलाबा, अलिबाग, रोहा, पेन, तसेच या ठिकाणी 32 ते 34 डिग्री सेल्सिअस, आणि राजापूरचा पासून दक्षिण भाग जो असेल, कोकणाचा दक्षिण भाग असेल, गोवा असेल, उत्तर गोवा असेल, दक्षिण गोवा असेल, सिंधुदुर्ग असेल, या ठिकाणी 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. इतरत्र जर पाहिलं 30 ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळेल. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण, खानदेश संपूर्ण, मराठवाडा आणि विदर्भ संपूर्ण भागामध्ये 30 ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर अमरावतीचा उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी 32 ते 34 डिग्री सेल्सिअस, आणि चंद्रपूर, गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल, याही ठिकाणी 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता. म्हणजे तापमानामध्ये आता हळूहळू इन्क्रीज आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर थंडीचा जर विचार केला, थंडी मात्र राज्याचा जो उत्तरेचा भाग असेल याच ठिकाणी 17 डिग्री सेल्सिअसच्या वरती राहण्याची शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.